श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार हे नक्कीच करत असतात. फक्त भक्ती ही निस्वार्थ भावनेची पाहिजे, निशंक मनाची पाहिजे. मग त्यावेळेस तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करू शकता. ज्या देवावर तुमचा विश्वास आहे त्या देवाची भक्ती मनापासून मनोभावे केलेली कधीच वाया जात नाही. कारण प्रत्येक ईश्वर भगवंत हे एकच आहेत, फक्त त्यांची रूपं वेगवेगळी आहेत. प्रत्येक ईश्वर हे भक्तीचे भुकेले आहेत, त्यामुळे मनापासून केलेली भक्ती ही ईश्वराला नेहमीच प्रिय असते. तुम्हा सर्वांना हे मात्र नक्कीच माहीत असेल की विठ्ठलाला विठेवर उभा करणारा एक त्यांचा भक्त होता. मग तुम्हीच विचार करा की मनापासून केलेल्या भक्तीमुळेच विठ्ठल हे आत्तापर्यंत 28 युगे झाली तरी देखील विठ्ठल हे विठेवरी उभे आहेत. आणि खरोखरच नेहमी विश्वास आणि निशंक मनाची भक्ती ही नेहमी जिंकत असते. जिथे तुमचा देवावर आणि स्वतःवर विश्वास असेल तिथे नेहमीच ईश्वराला देखील सत्यात उतरावे लागते. कारण विश्वासाने जग जिंकता येते आणि विश्वासानेच प्रत्येक गोष्ट ही साध्य होत असते. जिथे विश्वास दृढ असेल ना तिथे अशक्य गोष्टी देखील शक्य होत असतात. माझे स्वामी माझ्या आयुष्यात कधीच मला एकटे सोडणार नाहीत, प्रत्येक वेळी मला ते माझ्या बरोबरच राहणार आहेत. असा जर तुमच्या मनामध्ये विश्वास असेल तर साक्षात स्वामी तुमच्या समोर येणार आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यातून अडचणीतून बाहेर काढणार. तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक अडचणीतून स्वामी फुलाच्या पाकळीगत अलगद बाहेर काढत असतात. आणि हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये घडलेला आहे. ज्यांनी विश्वासाने ईश्वराची भक्ती केली त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे चमत्कार झालेले आहेत. अविश्वसनीय असे चमत्कार नेहमी ईश्वराने भक्तांच्या आयुष्यामध्ये केलेले आहेत. असेच आपल्या चॅनलवर प्रत्येक वेळी वेगवेगळे प्रत्येकाचे तेवढेच अद्भुत आणि सुंदर अनुभव ऐकायला भेटत असतात. ज्याने मनापासून ते अनुभव ऐकलेले आहेत त्या प्रत्येकाला त्या अनुभवांची माहिती मिळालेली आहे. आणि त्याचबरोबर ईश्वराची भक्ती करत असताना कशा प्रकारे अनुभव येत असतात हे प्रत्येक स्वामी भक्तांना माहीत आहे. प्रत्येक स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये अशक्य गोष्टी हे शक्य साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी केलेले आहेत. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या बीड जिल्हा येथील आहेत. या वाघमारे ताईंनी आपल्या चॅनलवरती अगोदर देखील अनुभव शेअर केलेले आहेत आणि त्यांना आत्ता जे सुंदर सुंदर अनुभव आलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताईंना आलेले अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. म्हणलं अनुभव शेअर करायचा होता. बरं बरं, नाव सांगायचंय का ताई? ह्याच्या अगोदर केलेलं आहे वाघमारे म्हणून बीडवरून. हां हां हां, बरं चालेल की. म्हणजे तसं काय नाही, तुम्ही अगोदर जरी अनुभव शेअर केलेला असेल ना तरी पण हा दुसऱ्यांदा अनुभव ऐकणारी लोक असतात ना, हो हो मग ते लक्षात येतं त्यांना नाव सांगितलं की. पण प्रत्येकाची इच्छा असते ज्याची त्याची. हो ना. चालेल. ते मी दुसऱ्या गुरुवारी फोन केलता ना तुम्हाला, हां हां तर मग मला तिसऱ्या गुरुवारी अनुभव आला होता. गणपतीत पण अनुभव आला होता ताई. अरे वा. गणपतीमध्ये ना 9 दिवस गणपती असतात ना, 10-11 हो दिवस. हो हो. तर तीन वेळेस ज्योतीमध्ये गणपती बनला. अरे वा, म्हणजे गणपतीचं आगमन तुमच्या घरामध्ये अगोदर पण झालेलं नंतर पण झालं. हो, हे आणि असं कधी पण म्हणलं की कधी ज्योतीत बनत नाही ना, पण गणपतीच्या वेळेस बघा 3 वेळेस गणपतीने दर्शन दिलं त्यात. हां हां हां. अरे वा. आणि नवरात्रीमध्ये पण सप्तशृंगीचं एक ज्योतीमध्येच बनलं होतं आकार. अरे वा, म्हणजे कोजागिरी नवरात्र गेली आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बघा. हां 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 हां. अरे वा. पौर्णिमा ती देवीचीच असते ना. हो हो हो. आणि तेव्हा पण देवीचीच असते ना पौर्णिमा. हो.
आणि मी अनुभव शेअर केल्यानंतर तुमचा मोबाईलवर सोमवारी आला. हा त्या दिवशी पण कलेश्वरचं स्वामीचं फुल खाली पडलं. मी म्हणलं काय संकेत देते काय माहित स्वामी. हा हा पाहिलं मोबाईलवर संध्याकाळी तर अनुभव शेअर झालेला आला. मी लय खुश झाले. हा. मी म्हणलं हे सांगितलं काय की स्वामींनी. हा म्हणजे सांगितलं असेल अनुभव शेअर केलेला येतोय. हो. आणि तिसऱ्या गुरुवारी काय झालं, रुद्राक्षाचा एक मणी म्हणजे माझ्या मिस्टरला सापडला. त्यांना विचारलं कुठं सापडला, त्यांनी काही सांगितलं नाही. हा हा मी त्याची पूजा करते. हा. ते एक सापडलाय. हा. आणि चौथ्या गुरुवारी आहे का, चौथ्या गुरुवारी मला पहाटे 3 वाजता, हा आता सगळे दारे खिडकी बंद असताना आवाज वास कुठून येऊ शकतो. 3 वाजता कोणी स्वयंपाक पण करत नाही. नाही नाही बरोबर आहे. आणि मला नुसता धपाट्याचा वास येत होता अरे वा. 3 वाजता. हा हा आणि चौथ्या गुरुवारी पण मला वासच आला करपलेल्या चपातीचा 3-3:30 वाजता. तुम्ही गुरुवारचा म्हणजे पूजा म्हणजे सेवा चालली होती का तुमची? हा सेवा म्हणजे असे गुरुवार धरते ना, 10वा गुरुवार आता येईल तो 11वा गुरुवार आहे. हा हा म्हणजे संकल्पयुक्त सेवा होती का असंच आपलं तुम्हाला गुरुवार करत होता तुम्ही? असंच आपलं करते म्हणजे करते संकल्प म्हणून नाही करीत. धरू वाटले म्हणून करते. हा 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 त्याच्यामुळे प्रत्येक गुरुवारी काही नाही काही संकल्प म्हणजे प्रचिती देत होते स्वामी तुम्हाला. हा आणि 5व्या गुरुवारी पण आदल्या दिवशी का ताई बुधवारी माझ्या मुलाचा पाय दुखत होता. तर म्हणलं मी तारक मंत्राचं पाणी बनवते ना रोज. तर म्हणलं मम्मी माझा पाय दुखतो बुधवारी संध्याकाळी. तर मी म्हणलं ते स्वामींचं पाणी लाव म्हणलं, मग राहील तुझा पाय. त्याने लावलं संध्याकाळी आणि 5वा गुरुवार होता दुसऱ्या दिवशी. तर मग सकाळी मी उठले होते 3:30ला, पूजा करीत होते असं 4 वाजता. आणि तो आला हॉलमधून इकडं, त्याला स्वप्न पडलं. स्वप्न पडलं तर म्हणलं काय रे बाळा, तर म्हणलं मम्मी मला स्वप्न पडलं. तर मी म्हणलं काय पडलं सांग बरं. तर म्हणतो एक छोटं बाळ आलतं माझ्याकडं, म्हणजे भिवू नये म्हणून स्वामींनी पण छोटा मुलगा पाठवला, मुलाच्या रूपात आले. आणि त्यावर फुलं दाखवले असे रंगीबिरंगी. अरे वा. असे सगळे पण असे कमरेकडून आलेले आणि ओंजळ भरलेली त्याला दाखवली. आणि ते त्याचा जो पाय दुखत होता का तो पाय ओढला त्याचा. मोडला? ओढीला असा स्वामी त्या मुलाने. ओढला. अच्छा अच्छा. म्हणजे मुलाच्या रूपात स्वामी आले. छोट्या भिवू नये म्हणून तो मोठा. हो ना हो ना बरोबर आहे. त्याचा जो पाय दुखत होता तो पाय ओढला त्याचा. तर दुसऱ्या दिवशी तो म्हणला मम्मी माझा पायच राहून गेला. आणि 3:30 वाजता म्हणजे 7 वर्षाचा मुलगा माझा 4 वाजता उठून तर डायरेक्ट उठून असं झोपणं पहिला म्हणलं मम्मी स्वामीच आले वाटतं. आणि त्याने 3 माळे जप केला 4 वाजता. किती छान. म्हणजे त्याचा पाय दुखत होता बघा ना, स्वामींनी किती छान प्रकारे व्यवस्थितच केला. त्याला स्वामी ना असं म्हणजे सारखं स्वामी दिसतात त्याला. बाहेर चालताना कुठं असं क्षणाला स्वामी दिसतात त्याला. कशावर पण गाडीवर दिसते, रिक्षावर दिसते, 2 व्हीलरवर दिसते, कुठं बी असं दुकानावर दिसते. पटकन मम्मी बघ स्वामी. अरे वा. मम्मी बघ स्वामी. म्हणजे स्वामींनी असं सांगितलं त्या फुलाच्या मार्फत, मी तुला फुलासारखं ठेवणार आहे बाळा. हो ना हो ना. किती छान. किती वर्षाचा आहे मुलगा? आता 1लीलाच आहे तो. अरे वा. तरी पण एवढ्या लवकर त्याची पूर्व पुण्याई खूप असेल ताई बरं का. हो. आणि म्हणलं का जप करतो ते 1 माळ 2 माळ 3 माळ कसं जसं होईल त्याला तसं करतो. अरे वा. त्याला म्हणजे एवढे स्वामी त्याच्यावर प्रसन्न आहेत म्हटल्यानंतर कायम त्याच्या बरोबर स्वामी राहणार ताई. हो. असे अनुभव सारखे येत तिथं, म्हणजे काय सांगावं ते समजत नाही. तेव्हा पण सांगायचं मी पहिलं पारायण इथं विसरले होते. मला असे जवळ बसून म्हणजे 1-2 फुटावर 2 चिमण्या अशा सगळ्या खिडक्या बंद असताना वरती किचनची खिडकी नसती का गोल, त्याच्यातून 2 चिमण्या आल्या होत्या आणि असं आतमध्ये खेळत होत्या माझ्या जवळ. अरे वा. म्हणजे तुमची सेवा चाललेली तिथे स्वामी साक्षात बसले म्हणजे आसपास होते म्हणायचं. 6 वाजता सकाळी. अरे वा. एवढ्या लवकर? हो. बापरे. आणि हे पण छोटे मोठे हे अनुभवच आहेत माझ्यासाठी छोटे मोठे. नाही बरोबर आहे ताई. आपल्या म्हणजे जे स्वामी सेवेकरी आहेत ना त्यांच्या आयुष्यात असं म्हणजे तुम्हीच विचार करा ना ताई, एवढ्या लवकर चिमण्या आणि घरामध्ये डायरेक्ट येऊन कशा खेळत बसतील मला सांगा बरं. हो. आणि त्या पण 2 सोबतच आल्या आणि 2 सोबतच गेल्या. म्हणजे आश्चर्यकारक आहे ना. आता हे म्हणजे वेगळंच आहे ना काहीतरी. आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात असं कधी घडत नाही जे नॉर्मल लोक असतात त्यांच्या. नाही ना.
त्याच्यामुळे हे स्वामींचा एक संकेत असतो. तुमची सेवा चालू होती त्याच्यामुळे ते तिथं बागडत होते. आणि आता पण आहे का गुरुवारी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गुरुवार नव्हता का बलिप्रतिपदाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी आणि त्या दिवाळीच्या अगोदर धनत्रयोदशी आणि वसुबारस कधी होतं? वसुबारसच्या दिवशी पण मी जप करीत होते सकाळी. जप करत असताना म्हणजे असं 7व्या-8व्या माईला अशा आमच्या इथं दारात गायी येतात ना लय मोठ्या, पण त्याच्यात ती गाय नाही तशी पांढरी गाय नाही त्याच्यात, सगळ्या लालच गायी येतात. जप करीत असताना म्हणजे असं म्हणतात ना क्षणात देव दिसतो आपल्याला. हो बरोबर आहे. क्षणापुरता. तर मला पांढरी गाय दिसली तर मी म्हणलं काही नाही त्याचा दिसू शकतंय आपल्याला दुखली लागली म्हणून दिसन म्हणलं, पण त्याच्यात ती गाय नाहीये. आणि मग मी असं विसरभोळा टाकलं म्हणलं काय खरंय म्हणलं. असं परत जप करीतच राहिले चालू. तर 11व्या माळेला काय झालं, आमचा राधाकृष्णाचा फोटो होता आणि गाईला लाडू खाऊ घालीत होता कृष्ण. अरे वा. तो फोटो आहे का, तो फोटो असा बंद राहिलेला आहे ना पेटीमध्ये गावाकडं. तर तो फोटो माझ्या समोर दिसायला लागला मला. अरे वा. म्हणजे ते वसुबारसच्या दिवशी संकेत दिला ना गाईचं, ते तुम्हाला दर्शन झालं गाईचं सेवा करत असताना. मी पहिलं म्हणलं काय करायचं, मग त्यांनी ते दाखवलं परत. हो ना किती छान ताई. आणि मला लई आपोआपच रडू यायला लागलं मग, म्हणजे पेटीत बंद ठेवलेलं असल्यामुळं की त्याच्यामध्ये सुद्धा शक्ती त्या फोटोमध्ये सुद्धा. हो ना, ती पूजा केलेली असते ना सेवा जेवढी त्या देवा म्हणजे ज्या फोटोची सेवा वगैरे पूजा होते ना, तर त्याच्यामध्ये ते देव आपण देव म्हणून पूजा करत असतो ना. मग एखादा दगड जर आपण देव म्हणून त्याला हळदी कुंकू वगैरे लावलं तर त्याला देव पण येतं ताई. देव पण येतं स्वामींनी सांगितलंय ना तसं. हो ना. आणि मग ते दिसायला पूजा केलेली असेलच ना, मग पेटीत बंद केलाय म्हटलं ना त्याला पण देव पण आलंच असेल ना. देव पण आलं ना, मग तो दिसला मला आणि आपोआपच मी खूप रडले त्या दिवशी ताई. आणि दिवाळीच्या नंतर दुसऱ्या दिवशी मला पुण्याला जायचं होतं सासूबाईकडं. तर त्या दिवशी पण आदल्या दिवशी बुधवार होता आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार येणार होता मला 8वा. आणि म्हणलं स्वामी मला तिकडे जायचंय आता, सगळं एकत्र माणसं सगळी आल्या, सेवा काही होणार नाही म्हणलं माझ्याच्याने. जप नाही होणार म्हणलं, गुरुचरित्र वाचणं व्हायचं नाही, तारक व्हायचं नाही म्हणलं, मी कसं करू म्हणलं स्वामी, तुम्ही सांगा म्हणलं मला आता. तर माझे पप्पा आलेले होते, म्हणले आपल्या मनात भाव असला का देव कुठं पण पावतो म्हणले. मला सांगितलं की त्यांनी उद्या गुरुवार आहे ना, मग तू काय कर आजच सेवा कर म्हणले संध्याकाळी. मग मी काय केलं, मी काय सोडून ठेवते ना आदल्या दिवशी. तर मी काय केलं, कलश मधलं पाणी बुधवारीच बदललं, फुलं दिलं, देवपूजा करून ठेवली, कळ्या उचलून ठेवल्या आदल्या दिवशी बुधवारी जायचं होतं मला म्हणून. आणि म्हणलं दुसऱ्या दिवशी दिवा लावून जरी ठेवला तरी प्रसन्न राहतंय देवाला. हो बरोबर आहे. असं करून ठेवलं आणि हे घेतलं वाचायला गुरुचरित्र. आणि मी म्हणलं स्वामी आता मी सेवेला बसले, एवढं सगळं वाचायचं होत तर काय मला गाडी न्यायला येऊन देऊ नका बघा. अरे वा. माझं जेव्हा वाचायचं होईल तेव्हा तिथं गाडी पोहोचली पाहिजे म्हणलं मला. बघा ना. आणि मग मी जप ते केला, तारक मंत्र केला, पुस्तक वाचलं घाई 10 वाजता तर गेलं वाचायला. तर मी म्हणलं स्वामी आता वाचून घेतलं तुमचं, म्हणलं धन्यवाद स्वामी, माझं बरं झालं उद्याची सेवा आज झाली म्हणजे मला टेन्शन नाही राहिलं ते. आणि मग सेवा पावन झाली लगेच ताई. अरे वा. म्हणजे ते बघा मी फुलं वाहिले ह्याचे जास्वंदीचे आणि सगळा झेंडूचाच वास. अरे वा. स्वामींना झेंडूची फुलं खूप आवडतात ना. हो. आणि लगेच पावन झाली पूजा. फुलं प्रत्येक फुल आवडतं स्वामींना. पिवळ्या रंगाचं तर खूप प्रिय आहे. पण मनापासून मी लय खुश झाले, म्हणलं पावन करून घेतली, धन्यवाद म्हणलं स्वामी. आणि बघा ना किती छान, म्हणजे तुम्ही सांगितलं आणि स्वामींनी ऐकावं. म्हणजे असं वाटतं का नाही की स्वामी आसपासच जवळ लगे आहेत आणि आपण एखादी गोष्ट सांगितली की लगेचच ते इच्छा पूर्ण करत असतात भक्तांची. म्हणजे आणि मग बुधवारी गेले मी पुण्याला. मग गेल्यानंतर रातभर म्हणजे असं दिसलं नाही मला कुठं, गाडीवर नाही, दुकानावर नाही. म्हणलं स्वामी कुठे आहेत म्हणलं तुम्ही, मी चालते प्रवास चालू तरी तुम्ही कुठंच दिसणार म्हणलं मला. असं 2-3 तास गेल्यानंतर म्हणलं स्वामी इकडं सेवा कुणी करीत नाही का पुण्याला तुमची. तर मला लगेच गाडीवर नाव दिसलं स्वामीनारायण. अरे वा. म्हणजे मी थोडंसं
मी आहे इथंच. थोडस पुढे गेले 1 तास आणि परत काही दिसलं नाही. म्हणलं स्वामी काय हो स्वामी, तुम्ही मला क्षणोक्षणी दिसतात जणू, तुम्ही दिसनात कसं म्हणलं तुम्ही. परत मग परत एका गाडीवर नाव दिसलं, परत लक्झरी व्रत स्वामी स्वामी शक्ती म्हणून. म्हणजे आहे म्हणजे नाव घेतलं की लगेचच आहे आसपास कुठेतरी. आहे म्हणून दाखवतात. हो ना, हो ना. किती छान. आणि नेहमी असंच असतं ताई, जे स्वामी सेवेकरी आहेत ना त्यांनाच तो अनुभव येत असतो. हो, त्यांनाच येतो अनुभव. आपण असं सांगितलं की दुसऱ्याला हे करा ते, त्यांचा विश्वास नाही बसत. आपण जेव्हा सेवेत उतरतो तेव्हाच कळतं आपल्याला. हो ना, स्वामींची लीला काय असते, स्वामी कशा प्रकारे प्रचिती देतात आणि तो आनंद काय आहे, त्याच व्यक्तीला अनुभवायला मिळतो जो स्वामींच्या सेवेमध्ये आहे. हो हो. आणि आम्ही पोहोचलो का ताई गुरुवारी, हा. त्या दिवशी माझी नणंद म्हणजे नणंद आम्ही 4 मुलं आणि माझे दीर आले होते ना न्यायला. तर तिथं पोहोचल्यानंतर वरी पसारा नेताना 2-3 पिशव्या होत्या ना आमच्या सोबत. तर वरी जाताना आपापल्या ह्याने नेलं सगळ्यांनी 1-1, 2-2 काय 3-3. आणि नंदाचा मोबाईल त्यांनी घेतला आणि काय केलं तिथंच 2 व्हीलरवर ठेवला खाली. आणि रातभर खालीच राहिला फोन तो. आणि आम्ही गेलो वरी. तर त्याच्यावर फोन लावला नंदाने, दुसऱ्याने उचलला, म्हणजे गाडीवर फोन मोबाईल राहिलाय. नंदाला काय वाटलं सकाळी की असं म्हणल्या गाडीमध्ये 4 व्हीलर मध्ये. गाडीत नव्हता राहिला तो, 2 व्हीलरवरच राहिला होता. मग आम्ही पाहिलं सकाळी, त्यांनी गाडीत पाहिलं, दिरांनी पण पाहिलं, गाडीत कुठंच मोबाईल नाही. घरात पाहिलं, घरात पण नाही मोबाईल. मग फोन लावायचं तर फोन पण कट करायचे ते ज्यांनी घेतलाय त्यांनी. अरे बापरे, मन फिरलं त्यांचं, म्हणजे मनामध्ये तिथं मोबाईल राहिलाय तिथं. मी स्वामींना म्हणलं, तिथं स्वामींची मूर्ती आणलेली ना सासूबाईंनी, आणि माझ्याकडे फोटो आहे, त्यांनी नंदाला पण घेऊन दिली होती. म्हणलं मुद्रा केला, म्हणलं स्वामी माझी नणंद दुसऱ्यासाठी खूप काही करतात, म्हणलं त्यांचा मोबाईल सापडू द्या म्हणलं. अरे वा. मुद्रा केला आणि सारखं म्हणजे म्हणायचे सापडन सापडन, काही काळजी नका करू म्हणून, सापडन. तर स्वामींनी ते एक आपल्या मोबाईलवर पण अनुभव शेअर झालेला आहे ना. आज 3 वाजता मोबाईल गेलता आणि दुसऱ्या 3 वाजता आणून दिला. तर मी म्हणलं सापडन मोबाईल, काही काळजी करू नका म्हणलं तुम्ही. सकाळी मग नंतर परत 10-11 वाजता खाली गेल्या आणि मला म्हणल्या, वहिनी मोबाईल मी तुझ्या गाडी ठेवला होता, आणि आईला म्हणल्या त्या की मी जाऊन विचारते म्हणून तिथं मोबाईल आहे का. त्याच्यात 1000 रुपये पण होते, मोबाईल बी होता. तर त्या काकाला विचारलं मोबाईल आहे का, तर ते म्हणले हो आहे. तुमचा आहे का, म्हणलं हो. तर त्यांनी खुश होऊन त्या माणसाला 500 रुपये दिले. मोबाईल पण दिला. सापडल्यावर मी म्हणलं धन्यवाद स्वामी, म्हणलं तुम्ही किती मोबाईल दिल्याबद्दल. ताई म्हणल्या, बहिणी तुम्ही काय म्हणत होतात देवाला. मी म्हणलं देवाला म्हणत होते की मोबाईल सापडू द्या स्वामी. असंच असतं, स्वामींची तुम्ही निस्वार्थ भावनेने एवढी सुंदर भक्ती करता मनापासून, मग स्वामी का बरं ऐकणार नाहीत आपल्या भक्तांचं, सांगा बरं. हो, नेहमी आपल्या भक्तांच्याच हिताचा स्वामी विचार करणारे आहेत. करतात ना स्वामी, विचार करतात. हो ना, हो ना. आणि असं खरं वाटणार नाही ना कोणाला की असं समजा सापडलाय हे ते, स्वामीमुळेच होऊ शकतंय सगळं. हो ना, पण आपल्या स्वामींची लीला काय आहे, पण आपल्याला माहिती ना आपण स्वामीमुळेच होतंय हे म्हणून, हाय की नाही. हो ना. आणि जे स्वामी सेवेकरी आहेत ना त्यांना असतो विश्वास, पण जे नाहीत ना त्यांनी एकदा स्वामींची भक्ती करायला सुरुवात करा, मग बघा स्वामींची लीला काय आहे. तर त्या लोकांच्या सुद्धा आयुष्यात सुंदर सुंदर अनुभव येतात स्वामींचे. आणि असेच मग अनुभव सुद्धा येतात की स्वामींची लीला काय करू शकतात स्वामी, हे दाखवून देतात. पण ती भक्ती केल्याशिवाय त्याचा अनुभव येणार नाही ना. भक्ती केल्याशिवाय नाही येत. कारण प्रत्येक गोष्ट त्यात उतरल्याशिवाय समजत नाही. नाही समजत. आणि तिथं कलश ठेवलेला होता पण मोकळाच होता तिथं, सासूबाई तिथं पण खाली ठेवलेले होते तांदूळ. ते मी काय केलं, पूजा ते केली, खाली तांदूळ ठेवले, त्याच्यावर कलश ठेवला आणि स्वामींना म्हणलं स्वामी तुम्हाला यायचं का माझ्याकडं स्वतःच्या मूर्तीला. तुम्हाला जर माझ्यासोबत यायचं असलं बीडला तर तुम्ही मला दर्शन द्या म्हणलं ज्योतीमध्ये. तर मी म्हणलं त्याच्यातून हवा येते ना दारातून, ज्योत तर काही राहत नाही, मग तुम्ही सांगता कसं मला की मला तुझ्या सोबत यायचंय म्हणून.
तर त्यांनी स्वप्नात मी म्हणलं तुम्हाला जर यायचं असलं तर मला झेंडूचं फुल बनवून दाखवता तुम्ही मूर्तीमध्ये. स्वप्नात झेंडूचं फुल आलं ताई. अरे वा. पण परत म्हणलं की परत दुसऱ्या दिवशी म्हणलं स्वामी हे पण घर माझंच आणि ते पण घर माझंच आहे. हो ना. इथं तुम्ही सगळ्यांचा सांभाळ, माझ्या कुटुंबाचा सांभाळ तुम्ही इथं करतात म्हणलं आणि त्याच्यातच माझं खूप धन्यवाद. मी तुम्हाला नेऊ शकत नाही म्हणलं इथून. हो ना, हो ना, बरोबर आहे ना. आहे की नाही? हो ना, हो ना, तसं नाही नेऊ शकत आपण. म्हणजे ते तिथं मूर्ती आहे ना, तसं कसं नेणार? जे आहे तेच ठीक आहे ना, असं आहे. मी म्हणलं तुम्हाला नाही नेऊ शकत स्वामी. मग दुसऱ्या दिवशी पण तिथं पण ज्योतीत फुल आलं. अरे वा. म्हणजे ते येतील तुमच्या घरी मग. त्या मूर्तीत पाहिजेत ना, तर ते 100% बघा तुमच्या घरी मूर्ती स्वामींची येणार ताई. हो. अशी स्वामींची सुंदर सुंदर लीला होत असते बघा. जशी श्रीकृष्णाने त्यांच्या काळात लीला केली ना, तसे कलियुगामध्ये स्वामींची लीला आहे. फक्त स्वामी सेवेकरांच्याच बाबतीत घडत असते. म्हणजे असे स्वामीला विनंती केली स्वामी ऐकतात. आळंदीला पण जाताना स्वामींना म्हणलं पाऊस यायला लागला ना, तर स्वामी आमच्यासोबत 4-5 लेकरं आहेत, पाऊस जर आला तर आम्ही भिजतो म्हणलं. आणि कोणत्या देवाची भक्ती केली तरी येतच आहे म्हणलं. आता माऊलीकडे जायचंय म्हणल्यानंतर पाऊस काही येऊ देऊ नका म्हणलं. आणि मी जर आजच गेले तर ठीक आहे, नाही तर मला उद्या प्रॉब्लेम येईल म्हणलं. माझं दर्शन तसंच राहील म्हणलं स्वामी. तर पाऊस आला होता. पाऊस येता येता राहिला आणि आम्ही आळंदीला गेलो, दर्शन करून आलो. आणि मी म्हणलं आज प्रॉब्लेम आला का संध्याकाळी म्हणलं मी हे गुरुवार पण मोकळी होते म्हणलं, मंगळवार बुधवार. तर स्वामींनी माझं लगेच ते सुद्धा ऐकलं ताई. अरे वा. पाऊस गेला आणि प्रॉब्लेम बी संध्याकाळीच आला आणि दर्शन ते झालं. किती छान बघा ना. आणि असं कोण ऐकतं कोणाचं सांगा बरं. एवढी एखादी कितीही जवळच असलं तरी लगेचच असंच का लगेच बोलतात ना. पण स्वामींची लीला बघा ना, एक किती सुंदर रूप आहे की एखादी गोष्ट सांगावी आणि लगेचच पूर्ण. आपण कोणाला बोलून नाही दाखवू शकत, पण स्वामींना तर बोलून दाखवतो ना. हो ना. आणि प्रत्येक गोष्ट स्वामींना सांगू शकतो. म्हणजे एवढं मन मोकळं. आणि स्वामींचं पण बघा किती लगेचच एखादी गोष्ट सांगावी आणि लगेचच पूर्ण करत असतात. आणि ताई अजून एक अनुभव आला तिथंच पुण्यामध्ये. मी असं म्हणजे असे 1500 रुपये नेले होते. पण नोट अशा का ते ठेवल्या नव्हत्या, अशा वेगळ्या वेगळ्या घड्या होत्या ना. तर काय झालं, 500ची नोट हरवली माझी. तिथंच हरवली. मी म्हणलं घरीच होते म्हणलं घरीच पडली असन कुठंतरी. तर ते दुसरे पडले पैसे ठेवलेले मध्ये ठेवले होते ना, ती 500ची नोटच त्यात नव्हती. अरे बापरे. स्वामींना म्हणलं सकाळी 5 वाजता पडले ना ते दुसरे पण पैसे आणि त्यात नव्हती. तर मी म्हणलं स्वामी माझी 500ची नोट कुठं पडली असेल, कसं केले आपले पैसे. आपण तर मी तर इथून पडले असे तर सापडते म्हणलं इथंच. मग फक्त मला सांगा की पैसे कुठं पडलेत. स्वामींना स्वप्नात 5 वाजता उठले, म्हणजे जाग येते ना त्यावेळेस, जप ते केला आणि म्हणलं सांगा फक्त मला की कुठं पडले. जप केला आणि झोपले तर स्वप्नात सांगितलं इथं तुझे पैसे पडलेले आहेत म्हणून. अरे बापरे. स्वप्नात सांगितलं. आणि आम्ही असंच खाली झोपायचो शेजारी सगळे. आणि आमच्या डोक्याच्या तिथंच असं भिंतीच्या कडेला मंदिर आहे. मंदिराच्या साईडला फ्रीज ठेवलेलं होतं. आणि स्वामींनी स्वप्नात सांगितलं मला की तिथं पडलेले आहेत पैसे फ्रीज वर. कसं सांगितलं, म्हणजे कसा तुम्हाला संकेत दिला, कसं स्वप्न पडलं तुम्हाला? स्वप्नात सांगितलं 500ची नोट, 500च्या नोटीला 100ची नोट लागलेली होती आणि त्याच्या हळदी कुंकू वाहिलं होतं. आणि सांगितलं की त्या जागेवर पडलेली आहे. म्हणजे जागा पण दाखवलं तुम्हाला स्वप्नात? जागा पण दाखवली. अरे वा. आणि उठून मला सासूबाईंनी पाणी ठेवलं होतं आंघोळीला, पण मी त्यांना नाही दिसली ती. मी उठल्यानंतर मला दिसली. अरे वा. म्हणजे ते तुमचे होते त्यामुळे तुम्हाला दाखवायचे होते ना. तुम्ही स्वामींना सांगितलं होतं कुठं आहे ते दाखवा मला. हा पण अनुभव झाला माझा तिथं. नाही खरोखर खूप जबरदस्त अनुभव आहे ताई. लहान असो किंवा मोठा असो, पण स्वामींनी आपल्यासाठी वेळ काढणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आपल्या अडचणीतून बाहेर काढणं हे खरोखरच खूप महत्वाचं आहे. आणि स्वामी आईचं रूपच असं आहे की आपल्या भक्तांना प्रत्येक अडचणीतून अलगद बाहेर काढत असतात.
हो काढतात मार्गात बाहेर स्वामी. कधीच कोणत्याही प्रकारचा त्रास सुद्धा होऊ देत नाहीत. बोललं की ऐकतात स्वामी. आपल्याला असं किती दुःख वाटलं तरी पण स्वामींचा चेहरा समोर दिसला की आपल्याला एकदम आनंद वाटतो. हो हो हो. आणि दुःख कमी होतं. एखाद्याच्या मनामध्ये जर एवढं दुःख असेल आणि स्वामींजवळ जर जाऊन सांगितलं तर त्या त्या व्यक्तीला लगेचच अनुभव येतो की ते मन किती हलकं झालेलं आहे त्याचं. हम्म. खूप. आणि माझा एक मुलगा तिकडे आहे ना, सासूबाईकडे असतो शिकायला. हा हा हा. तर म्हणजे थोडंसं वाईट वाटतं ना येऊस्तवर. हा बरोबर आहे की ना. आपण त्याला सोडून चाललो. येताना मला थोडं रडू आलं, हा. रडायला आलं. हा. तर मग थोडंसं पुढं गेलं, 5च मिनिटं झालं की लगेच स्वामी पुढं दिसले मला गाडीवर लगेच. म्हणजे सांगायचं की तू भिऊ नकोस, मी आहे पाठीशी सगळ्यांच्या, त्याच्या पाठीशी आहे, तुझ्या पाठीशी आहे. हो ना हो ना हो. वाईट वाटत नको मी ज्या वेळेस मला रडायला येईल त्या वेळेस मला स्वामी लगेच पुढं दिसतो. माझं रडणं शांत होतं. म्हणजे ते दाखवून देतात तू काळजी करू नकोस, वाईट वाटून घेऊ नको, मी आहे त्याच्या बरोबर. हो. किती छान ताई. खरोखर खूप सुंदर अनुभव आहेत ताई तुमचे. स्वामींची साथ भेटणं हे खरोखरच खूप भाग्याचं काम आहे आणि ते भाग्यवंत तुम्ही आहात. खरोखर. स्वामी लवकर भेटले ते बरं झालं. हो हो हो. अगदी बरोबर आहे. कारण ज्या लोकांच्या आयुष्यात स्वामी उशिरा गेलेत ना, ते लोक प्रत्येक जणांच्या तोंडून मी ऐकलं की मी जर अगोदर स्वामींच्या सेवेमध्ये आले असते ना तर माझ्या आयुष्यात अशी म्हणजे वाईट गोष्ट घडलीच नसती. असं म्हणजे एवढा विश्वास आहे लोकांना. हो. आणि मला थोडंसं काही जरी वाटलं तरी मी स्वामींना सांगते आणि स्वामींचं ते तारक मंत्राचं पाणी हे लावलं का मला लगेच शांत वाटतं. अजून एक अनुभव आहे ताई. हा हा. बरं बरं. सांगा ना. मी जप करत असताना ते नवीन माळ आणली होती ना, तर 11 माळी जप करत असताना माळेचा पिळ पडायचा माझ्या. तर मी म्हणलं स्वामी असं का होतंय, पिळ का पडतोय माझ्या माळीला. जप करत असताना सेकंदापुरतं दिसतं ना ते. जप करत असतानाच मला ते स्वामी दिसले. असे जिथून माळ आणली होती का केंद्रातून तिथं. म्हणलं स्वामी ही माळीला पिळ पडतं, मी ही माळ तिथं देऊन येत असते केंद्रात. ही दुकानातून आणली पण केंद्रात माळी असतात ना जप करण्यासाठी. मी म्हणलं ही माळ तिथं ठेवते आणि तिथं माळ मला घेऊन येते म्हणलं. तिला पिळ पडतोय म्हणून. स्वामी काय म्हणते, ते धोतर ते घातलेलं, टोपी घातलेला, नेहरू घातलेला आणि त्या केंद्रात जाऊन तिथं ठेवणार होते का माळ तेच केंद्र. आणि तिथं आतमध्ये स्वामी तसे धोतर घातलेलं, नेहरू आणि टोपी आणि स्वामीचा चेहरा. स्वामी म्हणते नको ठेवू म्हणले माळ, ती तुझीच माळ चांगली आहे. अरे वा. तेव्हापासून पिळच पडला नाही ताई माळीला माझ्या. त्याच्यामुळे ती माळ चांगली आहे असं दाखवलं ना त्यांनी. बघा ना स्वामी पण कसं सेकंदापुरतं सांगते. हो ना हो ना. म्हणजे पीळ पडतीये म्हणून ठेवून येणार आहे तर पीळ पडायचंच बंद झालं. आता ठेवायचं कारणच नाही ना. हो. किती छान. आपल्याला मस्त वाटतं हे असं कसं असू शकतंय, शक्य आहे का हे आपल्याला दिसतंय ते थोडंफार सेकंदापुरतं खरं असू शकतंय का, आपल्याला दुखले आले म्हणून होऊ शकतंय का. पण आपण जरी म्हणलं का हे खरं असू शकतंय का तरी पण आपल्याला परत दाखवून देते स्वामी. हो हो हो. पूर्ण विश्वासानेच दाखवतात. म्हणजे पूर्ण विश्वास बसतोच भक्तांचा की आपल्या आयुष्यात हे घडलंय आणि हे स्वामींनी घडवून आणलंय. जरी एखाद्या संकेतामार्फत जर नाही समजलं ना तरी दुसरा संकेत देऊन ते दाखवून देतात की हे केलेलं आहे, हे झालेलं आहे. हो दाखवतात तसंच. हो ना. त्याच्यामुळे तर विश्वास बसतो ना लोकांना की जे स्वामी सेवेकरी आहेत ना त्यांना समजतं की स्वामींनी हे माझ्या स्वामींनीच केलंय, हे त्यांना विश्वास बसतो लगेच. मी तेच म्हणत असते सारखं, माझे स्वामी करतेत, माझे स्वामी असे, माझे स्वामी तसे. सारखं स्वामी स्वामीच असतं. हो ना. ते तसंच असतं. एकदा स्वामींची सेवा करायला सुरुवात झाली ना की तो भक्त पूर्णपणे स्वामीमय होऊन जातो. म्हणजे स्वामींचाच होऊन जातो. हो बोललं की ऐकतात पण स्वामी. हो ना. आणि तुम्हीच विचार करा ना ताई, या त्या बाहेरच्या गोष्टीमध्ये अडकून पडण्यापेक्षा ईश्वराच्या किंवा स्वामींच्या भक्तीमध्ये अडकून पडलेलं कधीही चांगलंच नव्हतं. हे चांगलं. दुसऱ्याला जास्त व्यर्थ बोलण्यापेक्षा आपल्या स्वामी कोणत्या का होईना पण देवाची भक्ती करणं चांगलं. अगदी बरोबर आहे. तुम्ही कोणत्याही देवाची करा. तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाची भक्ती करा. फक्त विश्वासाने करा. ज्या देवाची तुम्ही भक्ती कराल तो देव तिथे अनुभव देतो म्हणूनच देतात.
विश्वास महत्वाचा आहे हा, फक्त. विश्वास महत्वाचा आहे. विश्वास आपण विश्वास नाही ठेवला तर काय खरं नाही मग. काय नाही. हो ना, विश्वास डगमगला की मग संपलं, तिथं तुमची भक्ती व्यर्थ जाते. व्यर्थच जाते. हो ना, हो ना. खूप सुंदर अनुभव आहेत ताई. शेअर करते मी. हो. श्री स्वामी समर्थ. चला, श्री स्वामी समर्थ. खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामींची सेवा करत असताना स्वामी साक्षात आपल्या भक्तांच्या बरोबर हे नेहमी असतात आणि ते नेहमी दाखवून देत असतात. जसं स्वामी म्हणत असतात भक्तांना की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्याच पद्धतीने स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात आणि पावलोपावली ते आपल्या भक्तांना दाखवून देखील देत असतात. तर खरोखरच या ताई खूप भाग्यवान आहेत की साक्षात स्वामींची साथ. आणि प्रत्येक स्वामी भक्त हा खरोखरच भाग्यवंत असतो, त्यांना साक्षात श्री स्वामी समर्थांची साथ मिळालेली असते. तर या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे शेअर करायचे आहेत. कारण स्वामींचे आलेले अनुभव जेव्हा शेअर होतात ना, तेव्हा स्वामी सेवेकरी तर वाढत असतातच, त्याचबरोबर तुम्ही अनुभव शेअर केल्यानंतर स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव देत असतात. आणि जेव्हा तुमचे अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये येतो तेव्हा याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. आणि त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले ते शेअर करायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.